महाराष्ट्रातील सर्वच माझ्या लाडक्या बहिणींसाठी आता खुश खबर आलेली आहे। गेल्या 1-1.5 महिन्यापासून महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत। हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत रात्रदिवस विचार करत आहेत। आज लाडक्या बहिणींची प्रतीक्षा कायमची संपणार आहे, कारण महाराष्ट्र सरकारने तुमची मागणी स्वीकारली आहे। अर्थातच फायनली जुलै व ऑगस्ट हप्त्याची तारीख त्यांनी डिक्लेअर केलेली आहे। आज सर्वच लाडक्या बहिणींकरिता आनंदाची बातमी असणार आहे, सोबतच दुहेरी बातमी सुद्धा असणार आहे, कारण सर्व महिलांना एकच प्रतीक्षा होती की आपलं जून हप्ता कधी मिळणार। पण आज शासनाने तारीख डिक्लेअर केलेली आहे। जुलै व ऑगस्ट हप्त्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे। तुमच्यासाठी दुहेरी आनंदाची बातमी डिक्लेअर केलेली आहे, कारण तुम्हाला जून जुलै सोबत ऑगस्ट महिन्याचे पैसे सुद्धा एकत्रित मिळणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये। 9 ऑगस्टला फायनली 9 ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। रक्षाबंधनाच्या दिवशी शासनाने तुम्हाला आनंदाची बातमी देण्याच्या घोषणा केलेली आहे। सर्वच लाडक्या बहिणींनी 9 तारखेला तुमचे बँक खाते चेक करायचे आहे। ज्या महिलांना जून हप्त्याचे पैसे मिळालेले नाही त्या महिलांना 4,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत, व ज्या महिलांना जून हप्ता मिळालेला आहे त्या महिलांना 3,000 रुपये त्यांच्या खात्यावर 9 तारखेला जमा होण्याची घोषणा शासनाने केलेली आहे। आपण ऑफिशियल नोटिफिकेशन सविस्तरपणे समजून घेऊया, पण त्याआधी सर्वच लाडक्या बहिणींना एकच रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि ती लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी वेळोवेळी मिळावी, तुम्हाला सर्वच इन्फॉर्मेशन योजनेसंदर्भात वेळोवेळी मिळावी, त्यासाठी तुम्हाला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे। लाडक्या बहिणींनो, ऑफिशियल नोटिफिकेशन सविस्तरपणे समजून घ्या। बघा, लाडक्या बहिणींसाठी एक खूपच छान बातमी सरकारने डिक्लेअर केलेली आहे। लाडक्या बहिणींना जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकत्रित मिळून 2 महिन्याचे एकत्रित पैसे जमा होणार आहेत 9 ऑगस्ट 2025ला रक्षाबंधनाच्या दिवशी। बघा महिलांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी 9 ऑगस्टला तुमच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार आहेत। ज्या महिलांना जून हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना 4,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। लक्षात ठेवा तारीख 9 ऑगस्ट 2025ला रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला खुश खबर, आनंदाची बातमी असणार आहे। तुमचे बँक खाते आता चमकणार आहेत, तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत। खूप दिवसापासून तुम्ही प्रतीक्षेत होत्या की तुमचा जून हप्ता, जुलै हप्ता कधी मिळणार, तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकार घेऊन आलेलं आहे। तुम्हाला दुहेरी आनंदाची बातमी मिळणार आहे। तुम्हाला जून जुलै सोबत ऑगस्ट महिन्याचे पैसे सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर बघा, ही योजना सरकारने तुमच्यासाठीच काढलेली आहे। ही योजना जेणेकरून महिलांना दरमहा थोडीशी मदत व्हावी म्हणून दरमहा तुम्हाला 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये दिले जातात, पण ह्यावेळी थोडा उशीर झाला आणि बऱ्याच महिलांना 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही, म्हणजे जून हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। पण ह्यावेळी सरकारने अशी घोषणा केलेली आहे की महिलांच्या बँक खात्यामध्ये एकत्रित मिळून 2 महिन्याचे पैसे जमा व्हावेत, म्हणजेच 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावेत, अशी घोषणा सरकारने केलेली आहे। आणि सरकारने असंही सांगितलं आहे की थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात यावे त्यांना, कारण महिलांना कुठेही जावे लागणार नाही। महिलांना कुठेही न जाता त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठवण्याचा जो निर्णय आहे तो सरकारने घेतलेला आहे। समोर आपण योजनेचे काही खास फायदे आहेत ते समजून घेऊया। बघा, योजनेमुळे महिलांना थोडीशी आर्थिक मदत होते, त्या आपल्या गरजांसाठी हे पैसे वापरू शकतात। काही महिलांनी घरकामासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा छोटा मोठा बिझनेस करण्यासाठी सुद्धा पैसे वापरलेले आहेत आणि ते पैसे सुद्धा वापरू शकतात। योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला आहे। ही रक्कम तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे, त्यामुळे हा सण तुमच्यासाठी खास होणार आहे। तुमच्यासाठी गिफ्ट सारखा हा सण होणार आहे। तुम्हाला तुमच्या भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला दुहेरी आनंदाची बातमी देणार आहे, दुहेरी गिफ्ट सुद्धा तुम्हाला देणार आहे। तुम्हाला 2 गिफ्ट शासनाकडून मिळणार आहेत। 13वा 14वा हप्ता एकत्रित तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जर तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असायला हवेत। ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांनी आपले बँक खाते तपासायचे आहेत। नवीन महिलांना जवळच्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आणि काही तुम्हाला क्वेरी आल्या तर अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे, त्यांच्याकडे काही क्वेरी असतील तुमच्या तर त्या सॉल्व करून घ्यायच्या आहेत, किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या क्वेरी सॉल्व करून घ्यायच्या आहेत। तर ही योजना यशस्वी होत चाललेली आहे, त्यामुळे सरकार भविष्यात अजून काही सुधारणा करू शकतात, आणखी महिलांपर्यंत ही मदत पोहोचावी यासाठी नवीन नियमही लागू करू शकतात। बघा, नवीन नियम योजनेमध्ये येणार आहेत, त्यासाठी तुम्हाला
योजनेच्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये जाऊन वारंवार तुमचे जे फॉर्म आहेत ते चेक करत राहायचे आहे. तुमचे पैसे कुठपर्यंत आले, कुठपर्यंत नाही आले, का बरं आले, का बरं नाही आले, ह्या संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करत राहायचे आहे. तर प्रत्येक महिन्यात तुम्ही तुमचे बँक खाते चेक करत राहा आणि येत्या 9 ऑगस्टला तुम्हाला तुमचा बँक खाता अवश्य चेक करायचा आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला दुहेरी आनंदाची बातमी, दुहेरा गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. तर अशाच नवीन अपडेटकरिता, अशाच नवीन लाडक्या बहिणीच्या संदर्भात नवीन अपडेटकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.